नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रलय पाटील आणि आपल्या नव्या कोऱ्या यूट्यूब वाहिनीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आता आहोत प्रभादेवी आणि वरळी कोळीवाडा या विभागामध्ये आणि येथील काही मोठे गणपती त्यांना आपण भेट देणार आहोत आणि त्या बाप्पांचा आशीर्वादसुद्धा घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण आलेलो आहोत आदर्शनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वरळी येथे आलेलो आहोत. जे वरळीचं मैदान आहे आदर्शनगरचं तिथे आलेलो आहोत आणि आपल्याला इथे आपला गावचा मित्र स्वीकार पाटील सुद्धा नमस्कार मंडळी सोबत असणार आहे. प्रसाद घेतो आता आपण. आता आम्ही आलेलो आहोत आदर्शनगरच्या पुढेच जो एक रस्ता वरळी गावामध्ये जातो त्याच्याच कोपऱ्यावर गणेशोत्सव मंडळ आहे. जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मंडळाच्या गणपतीकडे जाऊन आम्ही गणपतीचे दर्शन घेणार आहोत. आता आपण आलेलो आहोत यंग बाल क्रीडा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि त्यांचा प्रभादेवीचा लाडका या गणपतीच्या मंडपाजवळ आहोत आणि या बाप्पाचे सुद्धा दर्शन आपण घेणार आहोत. आता आपण प्रभादेवीचा महागणपती या ठिकाणी आलेलो आहोत. माझ्या मागे प्रभादेवीचा महागणपतीचं प्रांगण आहे. ज्या रस्त्याला प्रभादेवीचं जुनं मंदिर आहे त्याच रस्त्याच्या पुढे या मंदिराचं सुद्धा या गणपती मंडळाचं प्रांगण सुद्धा आहे. आता आपण तिथे जाणार आहोत. मित्रांनो, आता आपण आहोत सामना प्रेसच्या समोर आणि जिथे प्रभादेवीच्या राजाचं मंडप आहे आणि त्या राजाच्या दर्शनाला सुद्धा आता आपण पुढे जाणार आहोत आणि पाहणार आहोत तिथली अप्रतिम अशी मूर्ती. दरवर्षी तिथल्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य आहे, ती विष्णूच्या रूपात मूर्ती असते आणि त्याचबरोबर ती उभीसुद्धा मूर्ती असते आणि ती मूर्तीसुद्धा आपण पाहणार आहोत आणि त्या बाप्पाचं दर्शनसुद्धा घेणार आहोत. समोर आपल्याला दिसतोय तो प्रभादेवीच्या राजाचं मंडप प्रांगण आणि इथे जत्रासुद्धा लागलेली आहे आणि या जत्रात बालगोपाल मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात आणि उत्साहाने इथे एन्जॉयसुद्धा करताना आपल्याला दिसत आहेत.
मित्रांनो, आता आपण आहोत साई सुंदर नगरमध्ये. इथल्या गणपती मंडळाला आपण भेट देणार आहोत. साई सुंदर नगरचा राजा आणि पुढे आहे, या गल्लीतून पुढे जाणार आहोत आणि माझ्या डाव्या बाजूला साई सुंदर नगरचा राजाचे दर्शन घेण्यासाठी आपण तिकडे जाणार आहोत. आता आपण आलेलो आहोत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कामगार नगरचा राजा, कामगार नगर क्रमांक 1, 2, 3 व आसपासच्या एरियामधील हे मंडळ जवळपास आपल्या 51व्या वर्षामध्ये पदार्पण या मंडळाने केलेले आहे आणि इथल्यासुद्धा गणेशाचं आपण दर्शन घेणार आहोत. आतमध्ये जाऊया. मित्रांनो, आता आपण आहोत प्रभादेवीमधील धनमिल नाक्यावर. इथे आपण धनमिल नाक्याचा राजा या गणेशाचं सुद्धा दर्शन घेणार आहोत. तर आपण आतमध्ये जाणार आहोत, समोर गल्लीमधून आतमध्ये जाणार आहोत. आता आपण प्रभादेवी रेल्वे स्टेशनच्या इथे आहोत. आपल्यासमोर एल्फिस्टनचा एकदंत या गणेशाचं प्रांगण आहे. पुढे आपण जाणार आहोत आणि या गणेशाचं सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत. आणि या गणपतीची खास वैशिष्ट्य आहे, टिश्यू पेपर पासून हा गणपती साकार केलेला आहे. तर आता आपण आलेलो आहोत दीपक टॉकीज समोर सार्वजनिक गणेशोत्सव विनायक सदन मित्रमंडळ आणि आसपास.